पत्रकारांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या या शिवसेना खासदार संजय पाटलांचं प्रकरण आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्यापर्यंत गेलं। त्यांनी संजय राऊतांवर ढकलायचा प्रयत्न केला। एक प्रकारे शिंदेंनी या प्रकरणात संजय दिना पाटलांची पाठराखण तर करायचा प्रयत्न केला नाहीये ना, असाच प्रश्न उपस्थित होतोय। कारण बघा, शिंदेंनी या प्रकरणी आता संजय दिना पाटलांना दिलेल्या धमकीवर शिवसेनेची भूमिका मांडण्याच्या ऐवजी संजय राऊत कशा प्रकारे संजय पाटलांवर टीका करतायत तेही दाखवलं। ते कोणती भाषा वापरत आहेत यावरच जास्त भर दिला। त्यामुळे एक प्रकारे शिंदेंनी संजय पाटलांची पाठराखणच केली आहे। जे रोज त्यांच्या विरोधामध्ये बोलतात, रोज त्यांच्या बद्दल अपशब्द काढतात, तोडून टाका, मारून टाका, तुडवून टाका, घरात घुसा आणि अतिशय खालच्या दर्जाच्या नीच दर्जाचे अतिशय खालच्या दर्जाचे जे शब्द वापरतात आपल्या मीडियासमोर, खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे। संतापून एखादा अपशब्द तोंडातून निघणं आणि मी तुझी हत्या करीन, माझी तुझा खून करण्याची क्षमता आहे, मी तुझ्यावर बॉम्ब टाकेन आणि मी खरोखर बॉम्ब टाकेन, मी आधी 5 लोक ठार केलेले आहेत, अशा प्रकारच्या धमक्या देणं आणि गद्दारांना शिवी देणं याच्यातला फरक जर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना कळत नसेल तर त्यांनी त्यांची अक्कल नक्की कुठे हरवलेली आहे त्याचा शोध घेण्यासाठी एखाद्या SITची स्थापना करावी। दरम्यान शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी सुद्धा संजय दिना पाटलांची पाठराखण करायचा प्रयत्न केला आणि संजय राऊतांवर सगळं प्रकरण ढकललेलं आहे। अगदी बरोबर, दोन्ही संजय बरोबर का वेगळे असं भेदभाव का असं वर्तन चालू आहे आणि ते पण त्या पार्टीमधून आलेले संजय दिना गुन्हा दाखल व्हावा का, आणि ते पण त्या पार्टीमधून आलेले आहेत, आता तुमच्या पार्टीत आले ते, म्हणून त्यांच्याबरोबर आता वेगळं वर्ताव करायचा। मला मुळात हेच मी सांगायचंय दादा की ज्या पद्धतीनं पत्रकारांना जर कोणी बोललं तर ते जेवढं चुकीचं आहे तेवढंच चुकीचं दररोज पत्रकारांच्या समोर शिवीगाळ करणं सुद्धा तितकंच चुकीचं आहे। पहिली यांची सुरक्षा काढून घेतली पाहिजे। जे लोक असे बेताल वक्तव्य करतात त्यांच्या सुरक्षा काढून घेतल्या पाहिजे। एकमेकाला मारण्याची भूमिका, गुंडांना कशाला पाहिजे पोलिसांचं संरक्षण? अशी जी भाषा वापरतात हे गुंडच असू शकतात आणि असं कोणताही लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असो, अशी भाषा वापरणाऱ्या लोकप्रतिनिधीचं संरक्षण काढून घेतलं पाहिजे।